ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग सगळ्यात आधी आपण पाहतो की आनंदीने सायलीला कॉल केला असतो आणि आनंदी सायलीला कॉल करून सांगू लागते की मला ना ती प्रिया दिसली होती आणि त्या प्रियाने सदा मैनाला कुठेतरी लपवून ठेवलं आहे. ही गोष्टसुद्धा आता समजलेली असते. मग कुठे कुठे ठेवलं आहे, काही याबद्दल माहिती आहे का, असं देखील आता विचारलं जातं. त्याच वेळेला ना तिथे असणाऱ्या एका माणसाला लगेच आनंदी विचारते आणि मग हे आश्रम आहे वृद्धाश्रम याबद्दल कळतं. वृद्धाश्रम आहे ही गोष्ट कळल्यानंतर मात्र आता अर्जुन म्हणत असतो की थँक्यू, तू एवढी मदत केलीस. त्याबरोबर आता पुढे जाऊन तिला हेही सांगितलं जातं की खरंच ना, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुला दृष्टीसुद्धा नाही आहे तरीसुद्धा तू आमची एवढी मदत करतेस. तुझे उपकार किती मानावे ना तेवढे कमीच आहेत, असंही आता म्हटलं जातं. मग त्यानंतर मात्र आनंदी म्हणत असते की काही झालं ना तरी सदा आणि मैनाचा जीव वाचायला हवा, त्यासाठी प्लीज काहीतरी करा, असंही आता सांगितलं जात असतं. आनंदीला आता सांगितलं जातं की थँक्यू हां, तू आमची एवढी मदत केली. खरं तर प्रिया कुठे आहे ना याचा शोध तर आम्हीच घेत होतो. आम्हालाही कळत नव्हतं की ती कुठे असेल ते, पण आता आता समजलं आहे ना, बरं झालं, थँक्यू. आणि असं बोलून आता फोन ठेवला जातो. मग इथे सायली जी आहे ती असलेल्या आनंदीचे आभार मानत असते, कारण आनंदी जी आहे त्यामुळेच या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या शक्य झालेल्या असतात आणि त्यामुळे आनंदीचे सायली आभार मानते. तर दुसरीकडे मात्र आता विमल आलेली असते आणि ती सांगत असते की प्रिया नाही आहे घरामध्ये. ही गोष्ट सायली अर्जुनला ऑलरेडी कळलेली असते, पण विमलने येऊन सांगितलेलं असतं. मग प्रिया बरोबर काहीतरी करायला हवं. आनंदी तर त्या आश्रमात पोचू शकत नाही आणि आनंदी काहीच करू शकत नाही, पण आनंदीने आपल्याला ही महत्त्वाची माहिती तर दिली आहे. मग सायलीच्या डोक्यात एक कल्पना येते. तिने ना आता लगेच ना फोन केलेला असतो नंदिनीला, कारण नंदिनीला आश्रमाबद्दल बरंच माहिती असेल, कारण नंदिनी आश्रमातच काम करते. मग आश्रमाच्या गोष्टी तिला बरोबर माहिती असतील असं देखील आता माहिती झालेलं असतं आणि म्हणूनच ना मग आता नंदिनीला तिने कॉल केलेला असतो. नंदिनीला कॉल करून ती आता म्हणत असते की माझं ना तुझ्याकडे एक काम आहे. नंदिनी म्हणते की सांग ना काय काम आहे, आम्ही तुझी सगळीच कामं करायला तयार आहोत, कधीही हाक मार. मग तेव्हा सायली सांगत असते खरं तर ना तुला प्रियाचं सगळं कारस्थान तर माहिती आहे, पण त्या प्रियाने ना असं काहीसं केले की ती घरातनं सुद्धा आता पळून गेली आणि ती सदा मैनाच्या जीवावर उठली आहे. त्या दोघांनाही तिने वृद्धाश्रमात ठेवले, पण कोणत्या वृद्धाश्रमात ठेवलंय ना हे माहिती नाही आहे. त्यावर मात्र तू काळजी करू नकोस, मी वृद्धाश्रम शोधून काढते. पनवेलच्याच वृद्धाश्रमात ठेवलंय ना, मग तिकडचं काही लोकेशन वगैरे कळलंय का? हो, तिथे ना एक मंदिरसुद्धा आहे असंही आता कळलं आहे. मग तू काळजी करू नकोस, मी त्या सगळ्याचा शोध घेते, असं देखील नंदिनीने आता सायलीला सांगितलेलं असतं आणि तिला तुझ्या समोर आणून उभं करते. तिला आता आम्ही असंच सोडणार नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, आता अर्जुनही सांगत असतो की प्लीज तुमची ह्या सगळ्यामध्ये ना खरंच खूप मदत होईल, तेवढं आमचं एवढं काम करा. हो हो नक्कीच ना, काय तू पण अर्जुन, करते मी काम, टेन्शन घेऊ नका, असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय सगळ्या कामाला आता लागलं जातं. दुसरीकडे मात्र आता इथे जी नंदिनी आहे ना ती म्हणत असते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पोचतेच आहे तिथे, मी पोचले ना की तुम्हाला मी सांगेनच, असंही आता सांगितलं जातं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या आश्रमामध्ये आणून ठेवलेलं असतं आणि त्या आश्रमामध्ये आणल्यानंतर सदाला आता मैना म्हणत असते की आपण अर्जुन सायलीला फोन लावायचा का? नको नको, इतक्यात तरी लावायला नको, आपण थोडा वेळ थांबूया, मग बघूया फोन लावायचं काय ते, असंही आता सदा मैनाला सांगत असतो. मग त्यावेळेला तिथे एक आजी येतात आणि त्या सदा आणि मैनाला येऊन सांगत असतात की बरं झालं तुम्ही इथे आलात, काय आहे ना की आता ना इथे तुमचं आल्यानंतर चेकअप होईल, म्हणजे इथे कोणीही पेशंट जेव्हा येतात ना तेव्हा सगळ्यांचं चेकअप होतं सुरुवातीला, मग तुमच्यासाठी सुद्धा डॉक्टर येतच असतील, असंही आता म्हटलं जातं. काय स्पेशल ट्रीटमेंट? मग आता डॉक्टर तिथे आलेले असतात. मग ती आजी सांगते बघा ते डॉक्टर आलेत आणि सोबत नर्ससुद्धा. मग आता डॉक्टर आलेले असतात ते म्हणजे इथे प्रियाच्या सांगण्यावर ना जेव्हा ते डॉक्टर येतात ना तेव्हा ते घाबरलेले असतात, कारण तो बनावट डॉक्टर असतो आणि जेव्हा तो बनावट डॉक्टर तिथे आलेला असतो ना तेव्हा मात्र आता त्याला घाम फुटलेला असतो, पण त्याला आता काम करायला सांगितलेलं असतं. म्हणूनच आता तो आता सदा आणि मैनाला चेकिंग करायचं काम करत असतो. प्रियाने मास्क लावलेला असतो तरीसुद्धा बरोबर ती
तिला आता ओळखलेलं असतं. त्या म्हणत असते की या मुलीला कुठेतरी पाहिलेलं आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे सांगता का? सांगता का हो ही मुलगी कोण आहे ते? म्हणजे ही तुमच्याकडे काम करते का? पण ही ओळखीची वाटते हो मुलगी, असंही आता बोललं जात असतं. त्याच वेळेला आता तिथे प्रिया ही मुद्दामूनच ना घाबरलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की एकदा का आपण आता पकडलं गेलो ना तर आपलं काही खरं नाही. मग आता या सगळ्या गोष्टी ती व्यवस्थितपणे जाणून असते आणि त्याचमुळे ती आता विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता सायलीचा जीव नुसता कासावीस होत असतो. अर्जुन तिला म्हणत असतो की नको काळजी करूस, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. पण बघा ना, जर वेळेवर जर पोचली नाही ती तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना, म्हणूनच थोडी भीती वाटत होती. नाही पोचेल. मग आता पुन्हा एकदा सायली नंदिनीला कॉल करते आणि नंदिनीला विचारते की नंदिनी तू कुठपर्यंत पोचली आहेस? तर नंदिनी सांगत असते की मी पोचतच आहे, मला कळलं आहे ते आश्रम कोणता आहे ते, मी तिथे पोचल्यानंतर ना सगळं काही झाल्यावर तुला कॉल करते, असंही आता ती सांगू लागते. आणि मग काय सायलीही म्हणत असते की प्लीज प्लीज तेवढं आमच्यासाठी कर. मग सायलीला नंदिनी बोलत असते की त्यात काय एवढं. इकडे मात्र आता डॉक्टर जे चेक करायला आलेले असतात ना ते पूर्णपणे चेकिंग वगैरे करतात आणि ते सांगतात की तुमच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे, त्यामुळे तुम्हा दोघांना इंजेक्शन द्यावे लागतील. मग आता खूपच जास्त घाबरलेली असते. ती म्हणत असते इंजेक्शन्स कसले, कशासाठी? नका 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 देऊ आम्हाला इंजेक्शन्स, असंही आता ती म्हणत असते. पण तिचं कोण ऐकतंय? त्यांना तर इंजेक्शन देऊन ह्यांचा गेम करायचा असतो आणि यासाठी सगळं काही सुरू असतं. मग आता तुम्हाला काही नाही होणार या इंजेक्शनाने, फक्त थोडं इंजेक्शन आपण घेऊया, असंही आता सांगितलं जातं. मग ते इंजेक्शनची तयारी इकडे प्रिया करत असते. प्रियाने ठरवलेलं असतं की ह्यांना मारून टाकायचं आणि यासाठी तिने आता बरोबर प्लॅनिंग केलेलं असतं. आणि जेव्हा तिने या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलेलं असतं ना तेव्हा ती म्हणतच असते की आता काही मिनिटातच तुमचा लास्टचा श्वास असणार आहे, माझ्याशी पंगा घेता का? माझ्याशी जर पंगा घ्यायला जाल ना तर तो महागात पडेल, असंही आता म्हटलं जातं. सदाबाईंना घाबरलेले असतात की इंजेक्शन कोणतं घ्यायचं आहे. पण आता तो तिथे आलेला डॉक्टर म्हणतो की काही होणार नाही, काळजी करू नका, इंजेक्शन तेवढं तुम्ही घ्या, असंही आता सांगितलं जातं. इकडे सायलीचा जीव नुसता वरखाली होत असतो आणि ती म्हणत असते की होईल का आपलं काम? तर दुसरीकडे नंदिनीसुद्धा त्या रिक्षावाल्याला सांगत असते की भैया जल्दी चलो, किसके तो लाईफ का क्वेश्चन है, जल्दी प्लीज प्लीज चलो, असं बोलून त्या रिक्षावाल्याला ती पटकन घेऊन जायला सांगत असते. तर दुसरीकडे सायली आता म्हणत असते की मी पुन्हा एकदा नंदिनीला कॉल करू का? त्यावर आता अर्जुनच तिला थांबवतो आणि म्हणत असतो की नको नको कॉल करू एवढ्यात तरी, कारण आपण सारखा फोन केला ना की समोरचा व्यक्ती डिस्टर्ब होतो, त्यापेक्षा ती करते म्हटली ना स्वतःहून, आपण वाट बघूया. इकडे आता इंजेक्शन वगैरे तयार झालेलं असतं आणि इंजेक्शन त्या डॉक्टरने आपल्या हातात घेतलेलं असतं, का तर ते इंजेक्शन त्याला आता मारायचं असतं. इथे असणाऱ्या या सदा आणि महिन्याला पहिल्यांदा महिन्याला ते इंजेक्शन दिलं जाणार असतं. त्या डॉक्टरने ते इंजेक्शन आपल्या हातातही घेतलेलं असतं आणि ते हातावर तो टोचणार तितक्यातच तेवढ्यातच नंदिनी तिथे आलेली असते आणि नंदिनीने त्या डॉक्टरचा हात धरलेला असतो आणि त्याच्या हातात ना ते इंजेक्शन काढून घेतलेलं असतं. आणि तेव्हाच ना प्रिया खूप जास्त घाबरते. प्रियाला कळतं की आता आपलं काही खरं नाही, आता आपण कामातून गेलो या गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात. आणि हे इंजेक्शन तुम्ही हिच्या सांगण्यावरनं देताय ना, कशाला, का? म्हणून तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या हवाले करते. हे इंजेक्शन हिमोग्लोबिनचं वगैरे काहीच नाही आहे, हे इंजेक्शन आहे ते म्हणजे स्लो पॉयझनचं. हे इंजेक्शन जेव्हा माणसाच्या शरीरात जातं तेव्हा काही तासानंतरच माणसाचा जीव जातो, हे सुद्धा आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी आता सांगितल्यानंतर ना इकडे असणाऱ्या या नंदिनीने प्रियाच्या तोंडावरचा मास्क बाजूला करून तिच्या जोरदार कानाखाली वाजवून दिलेली असते. आणि जेव्हा जोरदार कानाखाली वाजवली जाते ना तेव्हा मात्र आता सदा मैना म्हणत असतात की तू आमच्या पोटची मुलगी आहेस ना, तरीसुद्धा आमच्या जीवावर उठलीस, काय काय बोलावं गं तुला, खरंच ना, म्हणजे तुझ्यासाठी सगळे शब्द अपुरे आहेत. म्हणजे तुला आमच्याबद्दल तर काही वाटतच नाही, पण आमच्या जीवावरही उठलीस, आमच्या पोटची मुलगी असूनसुद्धा आम्हाला हे सगळं काही करतेस. दुसरीकडे मात्र आता ती किती चांगली आहे हे दाखवायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही माझ्याबद्दल जसा विचार करताय ना तसं काहीसुद्धा नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. तू
तू आणि आमच्या चांगल्याचा विचार करशील? कधीच नाही. आम्हाला माहिती आहे ना तू आम्हाला मारायचा विचार करतेस. तर दुसरीकडे मात्र नंदिनी म्हणत असते की अगं किती खोटं बोलशील, किती खोटं बोलायलासुद्धा मर्यादा असते. जसं माणूस श्वास घेतो ना तसं तू आता नुसतं खोट्यावर खोटं एवढंच फक्त बोलत आली आहेस. हे सरळ तुझ्या वागण्यात ना दिसतंय ना. आणि असं बोलूनच ना आता नंदिनीने सांगितलेलं असतं की मी पोलिसांनासुद्धा बोलवले. पोलीस आता कोणत्याही क्षणी येत असतील. पोलिसांचं नाव घेतल्याबरोबर आता प्रियाची फाटते. प्रिया म्हणत असते की मी काहीच केलेलं नाही आहे. जे काही केलं आहे ना ते या माणसानं केलं आहे आणि त्या माणसावर सगळं काही बिल ती फाडू लागते. त्याचबरोबर तो माणूसही घाबरलेला असतो, त्याला घाम फुटलेला असतो. तो तर खरं तर प्रियाच्या काही तुकड्यांवर जगत असतो आणि प्रिया आता त्यालाच अडकवायचा प्रयत्न करत असते. पण नंदिनीला माहिती असतं की हा सगळा प्लॅन जो आहे तो प्रियाचा आहे, दुसरा कोणाचा नाही. आणि म्हणूनच ना मग आता म्हटलं जातं की तू तू आम्हाला सांगणार का? आम्हाला चांगलंच माहिती आहे की हे सगळं काही ना तूच केलेलं आहेस ते. त्यामुळे आता आता पुन्हा तर आम्हाला याबद्दल सांगूच नकोस. तेवढ्यातच पोलीस आलेले असतात आणि पोलीस आल्यानंतर प्रिया घाबरते. प्रिया म्हणत असते की सॉरी. पण आता मैनासुद्धा खवळलेली असते. मैना आता पुढे येते आणि जोरातच ना आता कानाखाली वाजवते इकडे असणाऱ्या प्रियाच्या आणि म्हणत असते की तू आमच्या पोटची मुलगी आहेस ना, तरीसुद्धा लाज वाटते गं तुला मुलगी म्हणायला. तू आम्हाला मारून टाकणार होतीस. आमच्यासाठी काय काय प्लॅनिंग केलंस तू? मग आता प्रिया म्हणत असते की नाही, तुम्ही समजताय तसं चुकीचं आहे. पोलिसांना सुद्धा विनवणी करून सांगत असते ती मी काहीच नाही केलं. जे काही केलं त्या माणसाने केलेलं आहे. दुसरीकडे आता इकडे मात्र पोलीस सांगत असतात की आम्ही आता 6 वाजले आहेत त्यामुळे अटक करू शकत नाही. तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल मॅजिस्टरांची. मग आता नंदिनीला कळत नाही. नंदिनीने अर्जुनला कॉल केलेला असतो. अर्जुनला ती त्या सगळ्या काही गोष्टी सांगते. अर्जुन म्हणत असतो की मला 5च मिनटं दे, मी बघतो काही मॅनेज करता येतंय का. मग आता अर्जुनने त्याच्या ओळखीमध्ये फोन लावलेला असतो पण आता तरी सध्या शक्य नसतं. म्हणून अर्जुनने पुन्हा एकदा नंदिनीला कॉल केलेला असतो आणि नंदिनीला अर्जुन सांगत असतो की माझं झालं आहे त्यांच्याशी बोलणं आणि त्यांनीसुद्धा तेच सांगितलं आहे की 6च्या नंतर आपण अटक करू शकत नाही का तर स्त्री आहे. म्हणून आपण एक काम करूया, ते उद्या सकाळी अटक करणार आहेत. त्यांना आता फक्त सांग की त्यांच्याबरोबर बारीक लक्ष ठेवायला, म्हणजेच प्रियाच्या मागे तर कोणीतरी पाठवायलाच हवा हवालदाराची सुरक्षा, म्हणजे ती पळून जायला नको. त्याचसोबत सदा आणि मैनाच्या मागेसुद्धा कोणीतरी ठेवायला हवं, कारण सदा मैनाच्या जीवाला धोका आहे असंही आता सांगितलं जातं. तर पोलीसही हे सगळं काही ऐकत असतात. तर नंदिनी म्हणत असते की हो फोन स्पीकरवरच आहे, तुम्ही काळजी करू नका. तर सदा मैनासुद्धा तिथे असतात. तर सदाना आता पुन्हा एकदा अर्जुनचे आभार मानत असतो, कारण आता त्यांचा जीव वाचलेला असतो अर्जुन आणि सायलीमुळेच. आणि म्हणून आतासुद्धा दुसऱ्यांदा तुम्ही आमचा जीव वाचवला, तुमचे आभार आणि कौतुक किती करावं तेवढे कमीच आहे असंही आता सदा म्हणत असतो. त्यावर अर्जुन आणि सायली म्हणत असतात की तुम्ही आता फक्त सुरक्षित आहात तेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या जीवाला काही होणार नाही, तुम्हाला त्रासही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका असंही आता सांगितलं जातं. दुसरीकडे प्रियाचा मात्र संताप होत असतो. तिला आता जगणं मुश्किल झालेलं असतं, नको नकोसं वाटत असतं. पण कारण तिला आता पोलिसांच्या हवाले करणार असतात ना, त्यामुळे आता तिला नकोसं वाटत असतं. पण आता इकडे सदा आणि मैनाला न्याय मिळालेला असतो, त्यामुळे सदा मैना खुश असतात आणि त्यांची आता दुसरीकडे राहायची व्यवस्थासुद्धा केलेली असते. त्यांची आता दुसरीकडे राहायची व्यवस्था केल्यामुळे सदा मैना नंदिनीचे सुद्धा आभार मानतात आणि नंदिनीने ऐनवेळेला येऊन जर त्यांना वाचवलंच नसतं तर आज काय घडलं असतं असाही विचार ना त्यांना कुठेतरी काही सेकंदात आलेला असतो आणि त्यामुळे आता नंदिनीचेही ते आभार मानतात. दुसरीकडे मात्र आता इकडे जी नंदिनी आहे ना तिच्या फोनवर आता आनंदीचा सुद्धा फोन येणार असतो. पण आता नंदिनी जी आहे ती म्हणत असते की तुला तर शिक्षा व्हायलाच हवी, हे तर काहीच नाही, अजून तुझी बरीच शिक्षा बाकी आहे. आता हळूहळू बघ तुझं भांडं कसं फुटतं ते. मग तेव्हा तर तुझ्याकडे बोलायलाही संधी नसेल. मग तेव्हा विचार कर की तुझं काय होईल ते. असंही आनंदीने बोलत असते. तर आनंदीचा आता कॉल आलेला असतो आणि आनंदी जेव्हा कॉल करते ना तेव्हा म्हणत असते की झाला का प्रॉब्लेम सॉल्व? हो झाला आहे प्रॉब्लेम सॉल्व, नको काळजी करूस. पण आता ना त्या प्रियासारखी मुलगी आपल्या आईवडिलांच्या जीवावर उठते ना, किती भयंकर आहे ना हे सगळं काही. प्लीज
प्लीज आता तू काहीतरी कर, पण तिच्या ना कानाखाली माझ्या वतीने सुद्धा मार, कारण आहे ना तेच मला अपेक्षित आहे. ती इतकी इतकी बेकार असेल ना असं मला वाटलंही नव्हतं. असंही आता तिथे असणारी ही आनंदी बोलत असते. तर नंदिनी सांगते की तू काळजी करू नकोस, तुझ्या वाटची कानाखाली मीच तिला देईन, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र प्रिया समोरच उभी असते. तर नंदिनीने आता प्रियाच्या जोरात अजून एक कानाखाली वाजवून दिलेली असते. जशी ती कानाखाली वाजवते ना तसं आता शुद्धीवर आल्यासारखं झालेलं असतं. मग आता प्रिया म्हणत असते की प्लीज प्लीज मला सोडून दे, पण आता सायली काही ऐकायला तयार नसते. सायलीने सरळ सांगितलेलं असतं, तुला वाटूच कसं शकतं की मी तुला सोडू शकते असं, तुझी सुटका आता तुर्तास तरी नाही. मग आता पोलीस आहेत ना ते डायरेक्टच प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरी येतात. सुभेदारांनी आता जेव्हा प्रियाला पाहिलेलं असतं ना तेव्हा त्यांना नको नकोसं झालेलं असतं. काय ह्या मूर्ख मुलीच्या नादी लागणार आणि कशासाठी, वैताग आलेला असतो सगळ्यांनाच. आणि म्हणूनच ना अश्विन तर म्हणत असतो की हिला तर ना माझ्या समोरही ठेवू नका, प्लीज हिला घेऊन जा, हिला घेऊन गेलात ना तर खूपच बरं होईल, असंही आता म्हटलं जातं. कारण ना आता तिच्या या वागण्याला तो अक्षरशः वैतागलेला असतो. नको नको करून सोडून दिलेलं असतं या मुलीने. आणि म्हणूनच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांचा राग सुभेदारांना आलेला असतो. त्यांना आता नको नकोसं करून सोडलेलं असतं या मुलीने. या मुलीमुळे त्यांना आता काय काय सहन करावं लागणार आहे. आता तर काहीच नाही, तुझा अजून हिशोब करणं बाकी आहे, कारण ही तर फक्त आता सुरुवात आहे. तुझ्यावर आता पोलिसांचं लक्ष असणार आहे. उद्या सकाळीच तुला पोलीस अटक करून घेऊन जातील, मग तेव्हा बघ तेव्हा तुझं काय होईल ते, असंही आता म्हटलं जातं. खरं तर ना अश्विनला त्या प्रियाला समोरसुद्धा बघायचं नसतं, त्याला राग येत असतो तिचं तोंड बघूनसुद्धा. मग आता प्रिया पुन्हा एकदा नाटक करत असते की माझी चूक झाली, मला माफ करा. पण तिच्या चुकांना एवढ्या असतात ना की कोणती चूक माफ करावी ना मुळात हेच कळत नसतं. आणि मुळात सुभेदार ना तिला आता माफ करणारच नसतात, कारण तिने एवढे मोठे कांड जे केलेले असतात. तरीसुद्धा आपलं माफी मागायचं नाटक मात्र प्रियाचं सुरू असतं. प्लीज मला पोलिसात देऊ नका, प्लीज तुम्ही तुमच्या सुनेला तुमच्या मुलीला असं वागवाल का, असंही आता म्हटलं जात असतं. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुला या घरात आसरा दिला आहे ना तेच खूप मोठा आहे. अस्मिता त्याचसोबत अश्विनला आता तर प्रियाचा राग येत असतो. सायलीने आता म्हटलेलं असतं की आज तू इथे राहा, पण उद्या तुला पोलीस घेऊन जाणार आहेत, कारण तू एखाद्याच्या जीवावर उठली आहेस. हा किती मोठा गुन्हा आहे तुला माहीत नसेल, पण मी तुला सांगते उद्या पोलीस तुला घेऊन जातील आणि या पोलिसांचं लक्ष तुझ्यावर कायमच असेल. तुला कुठेही पळताही येणार नाही, तुझी अशी व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे, असं देखील आता सायली म्हणत असते. अश्विनला तर आता या सगळ्या काही गोष्टी ना अगदीच नको नकोशा झालेल्या असतात. वैताग आलेला असतो या पूर्ण गोष्टींचा. कारण ना दर दिवशी एक ना एक काही ना काही इसे समजतच असतात ना नाटकं, आणि ती नाटकं बघूनच ना वैताग आलेला असतो. खरं तर ना हिचं तोंड बघून खरं तर त्याला वैताग येतो, आणि त्यात प्रताप आणि कल्पनासुद्धा आता तिच्यावर फायरिंग करू लागतात. दुसरीकडे संतोषला तर त्याच्या बायकोचं बोलणं आठवत असतं. संतोषही आता एकदमच टेन्शनमध्ये असतो आणि त्याला आठवत असतं की आपल्या बायकोने आपल्याला सांगितले की अर्जुन सायलीची मदत करायला हवी, तर आपणही तेच करायला हवं. आपण उगाच या सगळ्यामध्ये गुंततो आहे, आपण सगळ्या काही गोष्टी सायली अर्जुनला सांगून टाकूया. आपण हा गुन्हा केलेला नाही आहे तरीसुद्धा आपण ही शिक्षा भोगतोय का आणि कशासाठी. म्हणूनच ना आता तो ठरवतो की काही झालं तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलून टाकायच्या. आणि त्या गोष्टींमधून त्याने आता इन्स्पेक्टर सावंत यांना बोलवून घेतलेलं असतं आणि त्यांना सांगितलेलं असतं की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की काय बोलायचं आहे. मग खरं तर मी सांगून टाकतो की हे सगळं कोणी केलं आहे, मला आता खरं खरं सांगायचं आहे. तर इन्स्पेक्टर सावंतने आता अर्जुनला कॉल केलेला असतो आणि संतोषबद्दल सांगितलं जातं, कारण आता संतोष कधी नव्हे ते खरं बोलायला तयार झालेला होता. दुसरीकडे प्रिया आता रूममध्ये बसलेली असते आणि तिला ना आता सगळंच हरल्यासारखं वाटत असतं. तिला सुचत नसतं, डोकं काम करत नसतं, तिला आता कळत नसतं की काय करू. आणि त्यामुळे ना सगळी भांडी इकडे तिकडे तिने फेकलेली असतात आणि तिला आता तो प्रसंग आठवतो
ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ती नर्स बनून गेली होती त्या सदा आणि मैनाला संपवायला. मैनाने सुद्धा तिच्या कानाखाली वाजवलेली होती नंदिनीने ते दोर, तर मैनाने एक अशा 3 कानाखाली तिला पडलेल्या होत्या. त्यासोबत आता उद्या पोलीसही आपल्याला घेऊन जातील. मग आता आपण काय करायचं हा प्रश्नच ना मुळात तिला पडलेला असतो आणि त्यामुळेच ना आता थोडा विचार ती करत असते. तिला आता कळत नसतं की काय करावं. सगळीकडनं आता तिचं मरण दिसत असतं तिला आणि मग तिला आता या सगळ्यातून वाचायचं सुद्धा असतं. पण हे सगळं कसं करता येईल हा विचारसुद्धा आता मनामध्ये येऊ लागलेला असतो आणि त्यामुळेच ना जरा का होईना ती जरा टेन्शनमध्येच असते. तिला आता असं वाटत असतं की कुठेतरी पळून जावं. मग आता ती विचार करते की त्या दिवशी ते पेपरसुद्धा इन्व्हेस्टमेंटचे लपून ठेवायचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा ह्यांना कळला. सगळ्याच माझ्या गोष्टी ह्यांना कशा कळत आहेत? एवढं बारीक लक्ष ह्यांनी माझ्यावर ठेवलं आहे का? आता तर मी काही वाचत नसते. मग दुसरीकडे मात्र आता जी प्रिया असते ना ती तर टेन्शनमध्ये असते, पण इकडे विमल आणि त्याचसोबत सायली आता पूर्णाची येणार असतात ना, म्हणून पूर्ण रूमची साफसफाई करत असतात. पूर्ण आजी ना खरंच ना आल्या ना तर त्यांना सगळं साफ लागतं. जरा कुठे काही दिसलं तर लगेच म्हणतील, विमल इथे बघ, इथे किती कचरा आहे, हे साफ केलंच नाही का? पण मुळात ना पूर्ण आजींमुळे या घरात मला आज कामवाली म्हणून वागणूक भेटत नाही. या घरातले सगळेच मला आपलं मानतात असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला हो, या घरातल्यांसाठी सगळ्यांसाठी तू आपली आहेस आणि मुळात ना हे सगळं काही ह्याचमुळे शक्य आहे. सायली आता म्हणत असते की चल विमल पटापट हात चालवायला हवे, नाहीतर पूर्ण आजी येतील तर म्हणतील काय अजून तुमचं बाकीच आहे का? दुसरीकडे मात्र आता प्रियाला काय करू असं झालेलं असतं. तिला आता कळत असतं की जर मी इथेच थांबली तर आपलं काही खरं नाही. त्यापेक्षा आपण ना इकडनं पळ काढूया रात्रीच्या वेळेला, असं आता तिचं ठरत असतं. कारण तिच्यासमोर आता पोलीसही असतात, पोलिसांचाही फोर्स तिच्याबरोबर ठेवलेला असतो आणि त्यामुळे आता कसं करावं काय करावं हे सुचत नसतं तिला. पण तरीसुद्धा ना ती पर्याय शोधत असते, कारण तिला इथून पळायचं असतं. त्यासाठी आता ती काही पैसे आहेत का बघते, तर काहीच पैसे तिच्या बॅगेमध्ये असतात. मग आता हे पैसे एवढे आहेत ना तर आपल्याला इथून पळता तर निदान येईल आणि आपण नंतर काय ते बघूया पैशांचं, असाही विचार ती करत असते. आणि तिला जे जे काही कपडे हवे असतात ते कपडे ती आता पटकनच घ्यायचा प्रयत्न करत असते. त्यातच आता त्या कपड्यांमध्ये सुद्धा काही पैसे ठेवलेले असतात, जे की 200-200च्या 3-4च नोटा असतात, म्हणजे जवळजवळ 600-800 रुपये असतात. मग आता ती विचार करते की या पैशात पण काही झालं तरीसुद्धा मला थोडे दिवस का होईना इकडनं लांब जावं लागेल, तेव्हाच मी या सगळ्यातून सुटेल. नाहीतर ही सगळीजणं ना मला तुरुंगात टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. दुसरीकडे आता विमल साफसफाई करत असतानाच विमलच्या हाती एक पिशवी लागते आणि त्या पिशवीला खूप जास्त रक्त लागलेलं असतं आणि ती पिशवी जी आहे त्या पिशवीत ना आता वासही येत असतो. ती पिशवी आता विमल जी आहे ती सायलीला देते आणि मग सायली ही म्हणते की कसली पिशवी आहे आणि त्याला रक्त लागलेलं असतं. हे सगळं बघितल्यानंतरच ना आता कळत नसतं की हे काय आहे. मग सायली ही नीट बघत असते, त्यामध्ये सायलीला आता त्यांच्या गाडीची नंबर प्लेट सापडते आणि त्यामध्ये प्रियाच्या गाडीची नंबर प्लेटही असते. त्यामुळे सायलीला संशय येतो आणि त्यामध्ये काही कपडेसुद्धा असतात, म्हणजेच त्या बॅगमध्ये ना बरेच पुरावे या प्रियानं थांबवून ठेवलेले असतात. मग आता ते सगळे पुरावे सायलीच्या हाती लागलेले असतात. पूर्ण आजी येणार आहे ना या निमित्ताने, तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात ना तेव्हा त्यामध्ये काही कपडे रक्ताचे डाग दिसतात. मग आता विमल म्हणत असते की आता मध्यंतरी शांताचा खून झाला तेच आहे का हे सगळं काही? मग आता मला तरी तेच वाटतंय, पण हे प्रियाने ना आधी सुभेदारांच्या बाहेरच्या गार्डनमध्ये गाढून ठेवलेलं होतं जमिनीमध्ये, पण नंतर ना एके दिवशी तिने ते गार्डनमधनं सगळं सामान काढलं होतं. म्हणजे तिला माहिती होतं जर ही लोक आपल्याबद्दल शोध घेतील ना तर ते नक्कीच इकडे तिकडे बघतील आणि ती लोक नक्कीच या शोध घेतील आणि तिकडे पहिल्यांदा गार्डन बघतील आणि माझी खोली. त्यांनी ना माझ्यावर संशय घ्यायला नको, म्हणूनच मग तिने व्यवस्थित अशी जागा ठरवलेली असते आणि म्हातारीच्या रूममध्ये काही ही लोक माझ्याबद्दलचे पुरावे शोधायला जात नसतात आणि म्हणूनच मग तिने हे सगळं विचार करूनच ना म्हातारीच्या रूममध्येच म्हणजे पूर्णाजीच्या रूममध्ये ते सगळ्या काही गोष्टी लपून ठेवलेल्या असतात. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी लपून ठेवते ना
तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की बरं झालं एकंदरीत मला लवकर तरी सुचलं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. पण आता ती पेशवी सायलीला भेटलेली असते आणि त्यामुळेच ना आता सायली ही विचार करू लागते. तर आता प्रिया जी आहे तिने तर ते काम केलेलं असतं, पण ते सायलीच्या हाती लागलेलं असतं. सायली म्हणत असते की हे सगळं शांताच्याच खुनीने केले आणि हे सगळे पुरावे आपल्या घरात दडून ठेवलेले आहेत. पण आता या सगळ्याचा शोध घेतल्याशिवाय शांत बसणार नसते सायली, कारण सायलीला माहिती असतं की हे सगळं काही प्रियाने केलेलं आहे. पण ती अजूनही कोणासमोर तसं मोकळं झालेली नसते, म्हणजे घरातल्यांसमोर अर्जुनला डाऊट असतोच. पण आता हे पुरावे भेटल्यामुळे सायलीला पूर्ण 100% डाऊट पूर्ण क्लिअर झालेला असतो, कारण या सगळ्यामध्ये प्रियाच दोषी आहे. कारण प्रियाच्या गाडीची नंबर प्लेट आणि सोबतच अर्जुनच्या गाडीची नंबर प्लेटसुद्धा असते. त्यामुळे आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काही कोणी केलं असेल, हा प्रश्न विमलला पडतो. पण सायलीला या सगळ्याची उत्तरं बरोबर माहिती असतात. म्हणूनच सायली आता म्हणत असते की माणसाने कितीही प्रयत्न केला ना या सगळ्या गोष्टी लपवून ठेवायचा, पण हे पुरावे कधीच लपत नसतात. पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं प्रिया घरातून पळालेली असते. हे सगळं काही मंजिरीला दिसतं. मंजिरीने सायलीला रात्रीत कॉल केलेला असतो की प्रिया पळाली आहे. सायलीने आता रमालासुद्धा कॉल करून सांगितलेलं असतं. तर रमा आणि त्यासोबत मंजिरी या दोघींनी म्हणून प्रियाला आता पकडलेलं असतं. मग आता प्रियाला पळण्यापासून थांबवलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.